नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील भाषासूत्रम 1च्या खाली जे जिज्ञासापत्रम आहे ते बघूया. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण या भाषासूत्रम 1 मधले सगळे शब्द म्हटलेले आहेत. आज आपण हे जिज्ञासापत्रम समजावून घेऊया. बघा, जिज्ञासापत्रम त्यामध्ये पहिला आहे स्तंभपूरणम कुरुत. आपल्याला काय करायचं आहे? हा स्तंभ पूर्ण करायचा आहे. बघूया आता काय दिलं आहे. पहिल्यांदा इथे चित्रम असं म्हटलं आहे, म्हणजे चित्र दिली आहेत. त्याच्यानंतर स्वरांतम व्यंजनांतम, म्हणजे इकडे आहेत स्वरांत शब्द आणि इकडे आहेत व्यंजनांत शब्द. स्वरांत म्हणजेच काय? तर ज्या शब्दांच्या शेवटी स्वर येतो, ज्या शब्दांचा शेवट स्वराने होतो ते शब्द म्हणजे स्वरांत, आणि ज्या शब्दांचा शेवट व्यंजनाने होतो ते म्हणजे व्यंजनांत. आता पहिलं चित्र आपल्याला कशाचं दिसतंय? राजाचं दिसतंय. म्हणून इथे स्वरांतममध्ये प्रातिपदिकम. प्रातिपदिकम म्हणजेच काय? मूळ शब्द. तर मूळ शब्द दिलेला आहे नृप. नृप हा शब्द कसा आहे? अकारांत पुल्लिंगी आहे, देवप्रमाणे चालेल. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय प्रथमा एकवचनम, म्हणजे प्रथमा एकवचन आपल्याला इथे या कॉलममध्ये लिहायचं आहे. मग काय येईल त्याचं प्रथमा एकवचन? तर नृपः. देवः सारखं नृपः. त्याच्यानंतर आता व्यंजनांतम यामध्ये राजालाच समानार्थी शब्द दिलेले आहेत. तर बघा, जसं की राजन, भूभृत, क्ष्माभृत आणि महिक्षित हे सगळे शब्द राजालाच समानार्थी आहेत. आणि त्याचंच आपल्याला पुढे काय करायचं आहे? प्रथमा एकवचन लिहायचं आहे. आता आपण राजन हा शब्द 10वीमध्ये बघितला आहे. तर बघा, राजन शब्दाचं प्रथमा एकवचन काय आहे? हे आहे प्रथमा एकवचन राजा. त्याच्यामुळे आपण प्रथमा एकवचन या कॉलममध्ये इथे लिहिणार राजा. त्याच्यानंतर भूभृत, क्ष्माभृत आणि महिक्षित यांचं काय लिहिणार? हे शब्द कसे आहेत? तकारांत पुल्लिंगी आहेत. मग आपल्याला 9वीमध्ये तकारांत पुल्लिंगी शब्द गेलेला आहे मरुत. मरुत. आणि मरुत या शब्दाची प्रथमा एकवचन मरुतच होतं. मरुत, मरुतौ, मरुतः प्रथमा. त्याच्यामुळे हे जे लिहिलेलं आहे भूभृत, क्ष्माभृत आणि महिक्षित हे तसंच आपल्याला इथे लिहायचं आहे, कारण की त्याचे प्रथमा एकवचन तेच होतं. त्याच्यानंतर दुसरं आहे, इथे दिले आपल्याला ढगांचं चित्र दिसतंय आणि त्याला स्वरांतमध्ये प्रातिपदिक दिलंय जलद. जलद. त्याच्यामुळे याचं आपल्याला काय लिहायचं आहे? पुन्हा प्रथमा एकवचन. मग प्रथमा एकवचन काय होणार? जलदः. जलदः हे झालं प्रथमा एकवचन. त्याच्यानंतर पुढे व्यंजनांतमध्ये त्यांनी प्रातिपदिक दिलंय पयोमुच. काय दिलं प्रातिपदिक? तर पयोमुच. आता बघा, पयोमुच हा शब्द कोणाप्रमाणे चालतो? तर इथे आपल्याला दिसतंय की वाच हा जो शब्द आहे चकारांत, त्याच्यामध्ये खाली लिहिलंय वाच शब्दवत त्वच स्त्रीलिंगी आणि पयोमुच पुल्लिंगी हे शब्द कोणाप्रमाणे चालतात? तर वाचप्रमाणे. आणि आता आपल्याला काय लिहायचं आहे? त्याचं प्रथमा एकवचन. जसं की वाचचं काय होतं? वाक किंवा वाघ. त्याच्यामुळे मग पयोमुचचं काय होईल? पयोमुख. इथे लिहायचं पयोमुख. कचा पाय मोडायचा, पयोमुख. हा स्तंभ पूर्ण केला आपण. आता पुढे बघा काय करायचंय. दुसरा हा प्रश्न, चतुर्थ पदम लिखत. चौथं पद लिहायचंय. म्हणजेच काय? तर पहिल्या 2 शब्दांमध्ये जो संबंध आहे तोच आपल्याला संबंध पुढच्या 2 शब्दांमध्ये ठेवायचा असतो. जसं की पहिलं दिलंय वाणी वाण्या. वाणी वाण्या. आता वाणी हा शब्द कसा आहे? दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी आहे. आणि वाण्या हे त्याचं काय आहे? तृतीया विभक्ती एकवचन आहे. मग तसंच आपल्याला काय करायचंय? वाच या शब्दाचं तृतीया विभक्ती एकवचन लिहायचं आहे. जसं की बघा, वाच या शब्दाचं तृतीया विभक्ती एकवचन आहे वाचा. म्हणून इथं आपण लिहिणार वाचा.
चतुर्थ पद लिहायचंय, म्हणजे हा चौथा शब्द आपल्याला लिहायचा आहे. चतुर्थी विभक्ती नाही आहे लिहायची. पहिल्या 2 शब्दांमध्ये जो संबंध तोच पुढच्या 2 शब्दांमध्ये ठेवायचा असतो. आता दुसरं बघा, जल जलात, तर पयस याचं काय येईल ते विचारलंय. आता जल आणि जलात, जलात ही कोणती विभक्ती आहे, तर पंचमी विभक्ती एकवचन आहे. वनात सारखं जलात झालंय. मग पयस या शब्दाची पंचमी विभक्ती एकवचन लिहायचं आहे. आता पयस हा शब्द आपल्याला 9वी मध्ये गेलेला आहे. पयस हा शब्द सकारांत नपुंसकलिंगी आहे. मग त्याचं पंचमी विभक्ती एकवचनाचं रूप आहे पयसः. पयसः. त्याच्यानंतर पुढे प्राज्ञ प्राज्ञान, तर धीमत याचं काय येईल ते विचारलंय. आता बघा, प्राज्ञ प्राज्ञान, प्राज्ञान ही कोणती विभक्ती केली आहे, द्वितीय विभक्ती बहुवचन केलंय. मग आपल्याला धीमत या शब्दाचं सुद्धा काय करावं लागेल, द्वितीय विभक्ती बहुवचन घ्यावं लागेल. आता धीमत हा शब्द कोणाप्रमाणे चालेल, ते शेवटी मत आहे म्हणजे श्रीमत प्रमाणे चालेल. आणि श्रीमतचं द्वितीय विभक्ती बहुवचन काय होतं, श्रीमतः. त्यामुळे धीमतचं काय होईल, धीमतः. त्यामुळे आपण इथे काय लिहिणार आहोत, धीमतः. पुढे नदी नदीनाम सरित, त्याचं काय येईल असं विचारलंय. आता नदी नाम ही षष्ठी विभक्ती बहुवचन आहे. त्याच्यामुळे सरितचं सुद्धा काय येईल, सरित तकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. सरितचं होतं सरिताम. सरिताम. पुढे तिसरं आहे वाक्यार्थमेलनम कुरुत. पहिलं वाक्य बघा, भूभृत पृथिवीम रक्षती, तर त्याच अर्थाचं इकडे कोणतं वाक्य आहे बघा, भूभृत. भूभृत म्हणजेच काय, तर राजा. राजा पृथ्वीचं रक्षण करतो. इकडे त्याच अर्थाचं वाक्य आहे ते म्हणजे राजा मेदिनीम प्रतिपालयती. राजा मेदिनीम प्रतिपालयती. दुसरं व्योमनी विहायसह विहरंती, म्हणजेच काय, आकाशात पक्षी विहार करतात. तर याच्या अर्थाचं वाक्य बघा, आकाशे खगाहा उड्यन्ते. आकाशे खगाहा उड्यन्ते. पुढे संस्कृत वाग विबुध भारती, म्हणजे संस्कृत भाषा ही देवभाषा आहे. मग याच अर्थाचं वाक्य आहे गिर्वाणवाणी देवभाषा. त्याच्यानंतर श्रीकृष्णस्य मस्तके मुकुटम भाती, म्हणजे श्रीकृष्णाच्या मस्तकावर मुकुट शोभून दिसते. तर याच अर्थाचं वाक्य गोविंदस्य मूर्ध्नी किरीटम विराजते. त्याच्यानंतर पुढचं शेवटचं वाक्य जगत ईश्वरेण निर्मितम, म्हणजे हे जग ईश्वराने निर्माण केलेले आहे. तर त्याच अर्थाचं वाक्य आहे विश्वम भगवता सृष्टम. सृष्टम म्हणजेच निर्माण झालेले आहे. आता बघा, तालिकाम पूरयत, ही तालिका पूर्ण करायची आपल्याला. आता पहिल्यांदा काय दिले इथे, एकवचन द्विवचन बहुवचन आणि इकडे विभक्ती. पहिल्यांदा आहे प्रथमा विभक्ती आणि शब्द दिलाय हेम. आता बघा, हेम याच्यामध्ये मूळ शब्द कोणता आहे ते आधी आपल्याला बघावं लागेल. तर हेम याच्यामध्ये मूळ शब्द आहे हेमन. हेमन हा शब्द कोणाप्रमाणे चालतो आधी ते बघूया. तर बघा, हेमन हा शब्द नामन प्रमाणे चालतो आणि आपल्याला प्रथमा विभक्ती विचारलेली आहे. मग बघा, नामन याची प्रथमा विभक्ती काय होते, नाम नामनी नामनी नामानी प्रथमा. मग आपल्याला तसंच हेमचं करायचंय. त्यांनी हेम दिलेलं आहे, इथे काय येईल, हेम हेमनी हेमनी, हे द्विवचन झालं. हेम हेमनी हेमनी आणि बहुवचन येईल हेमानी. हेमानी प्रथमा. पुढे दिलाय शब्द विद्यावंतौ आणि द्वितीया. आता याच्यामध्ये मूळ शब्द कोणता, विद्यावत.
शेवटी वत आहे म्हणजे तो कोणाप्रमाणे चालेल, भगवत याप्रमाणे चालेल. मग भगवतची द्वितीय विभक्ती आहे भगवंतम, भगवंतौ, भगवतः द्वितीया. तसंच विद्यावंतम, विद्यावंतौ, विद्यावतः द्वितीया. इथे एकवचन येईल विद्यावंतम, त्याच्यानंतर विद्यावंतौ द्विवचन त्यांनी दिलेलंच आहे. बहुवचन काय येईल, विद्यावतः, विद्यावतः द्वितीया. त्यानंतर पुढे दिलंय त्वग्भ्याम तृतीया. आता याच्यामध्ये बघा, याच्यामधला मूळ शब्द आहे त्वच, जो वाच्यप्रमाणे चालतो. तृतीया विचारले आपल्याला, वाचा वाग्भ्याम वाग्भिः तृतीया. तसंच त्वचचं कसं होईल, तर त्वचा त्वग्भ्याम, त्वचा त्वग्भ्याम त्वग्भिः तृतीया, त्वचा त्वग्भ्याम त्वग्भिः तृतीया. पुढे ब्रह्मभ्याम चतुर्थी असं म्हटलंय. तर याच्यामध्ये मूळ शब्द आहे ब्रह्मन, मूळ शब्द आहे ब्रह्मन आणि आपल्याला कंसात त्यांनी तिथे पुल्लिंग असं दिलंय. त्याच्यामुळे हा शब्द कोणाप्रमाणे चालणार आहे, पुल्लिंगामध्ये आत्मनप्रमाणे. मग आत्मनची बघा चतुर्थी काय येते, आत्मने, आत्मभ्याम, आत्मभ्यः चतुर्थी. मग तसंच ब्रह्मनचं कसं होईल ते बघूया. ब्रह्मणे, ब्रह्मभ्याम, ब्रह्मभ्यः, ब्रह्मभ्यः चतुर्थी. त्याच्यानंतर पुढे आहे भीषजः पंचमी. आता हा शब्द बघा, याच्यामध्ये मूळ शब्द आहे भीषज, भीषज जो कोणाप्रमाणे चालतो, वणिज, जकारांत शब्द आहे त्याच्यामुळे वणिज प्रमाणे चालतो. आणि पंचमी काय आहे वणिजची, वणिजः वणिग्भ्याम वणिग्भ्यः पंचमी. म्हणून भीषजचं सुद्धा कसं होईल, भीषजः भीषग्भ्याम भीषग्भ्याम भीषग्भ्यः भीषग्भ्यः पंचमी. त्याच्यानंतर दिलंय ग्रावणः आणि षष्ठी. तर याच्यामध्ये मूळ शब्द आहे ग्रावन, मूळ शब्द आहे ग्रावन जो राजनप्रमाणे चालतो. आणि आपल्याला षष्ठी विभक्ती विचारली आहे बघा, राजनची काय होते षष्ठी, राज्ञः राज्ञोः राज्ञां षष्ठी. तसंच ग्रावनचं कसं होईल, मग ग्रावणः हे त्यांनी दिलेलं आहे, पुढे द्विवचन होईल ग्रावणोः, ग्रावणः ग्रावणोः ग्रावणां षष्ठी. त्याच्यानंतर सातवं, त्याच्यात दिलं योगीषु सप्तमी. आता याच्यामध्ये मूळ शब्द आहे योगिन जो शशींप्रमाणे चालतो. तर शशींची सप्तमी काय होते, शशिनी शशिनोः शशीषु सप्तमी. मग तसंच योगिनचं कसं होईल, योगिनी योगिनोः योगीषु सप्तमी. आणि शेवट दिले हनुमंतः संबोधनम. याच्यामध्ये मूळ शब्द कोणता, तर हनुमत हा मूळ शब्द आहे आणि मत शेवटी आहे त्यामुळे हा शब्द श्रीमत प्रमाणे चालेल. श्रीमतचं संबोधन काय असतं, हे श्रीमन, हे श्रीमंतौ, हे श्रीमंतः संबोधनम. म्हणून याचं कसं होईल, हे हनुमन, एक वचन होईल हनुमन, हनुमंतौ, हनुमंतः संबोधनम. तर हा टेबल, ही जी तालिका आहे ती व्यवस्थित पूर्ण करून मी इथे लिहिलेली आहे बघा. ही एकदा बघूया. हेम, हेमनी, हेमनी, हेमानी प्रथमा,
विद्यावन्तं विद्यावन्तौ विद्यावतः द्वितीया, त्वचा त्वग्भ्यां त्वग्भिः तृतीया, ब्रह्मणे ब्रह्मभ्यां ब्रह्मभ्यः चतुर्थी, भीषजः भीषग्भ्यां भीषग्भ्यः पंचमी, ग्रावणः ग्रावणोः ग्रावणां षष्ठी, योगिनी योगिनोः योगीषु सप्तमी आणि हनुमन हनुमन्तौ हनुमन्तः संबोधनम. त्याच्यानंतर शेवटचा बघा प्रश्न काय आहे. 5वा प्रश्न, योग्यम रूपम योजयत. योग्य रूप आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं वाक्य, सीता डॅश रत्नहारम यच्छती आणि कंसात लिहिलंय हनुमत. तर अर्थ काय होतोय वाक्याचा, तर सीता हनुमानाला रत्नहार देते. आता जेव्हा देण्याची क्रिया असते तेव्हा आपण चतुर्थी विभक्ती वापरत असतो. ज्याला द्यायचे त्याची आपण चतुर्थी करतो. मग इथे सीता हनुमानाला देते म्हणून हनुमत या शब्दाची काय करावे लागेल, चतुर्थी विभक्ती एकवचन इथे वापरावं लागेल. मग हनुमत हा शब्द श्रीमत प्रमाणे चालतो, त्याच्यामुळे श्रीमतची काय होते चतुर्थी एकवचन, श्रीमते. त्याचप्रमाणे हनुमतचं होईल हनुमते. म्हणून सीता हनुमते रत्नहारम यच्छती असं होणार. तारकाः डॅश शोभन्ते आणि व्योमन हा शब्द कंसात दिलाय. व्योमन म्हणजेच काय, आकाश. तर तारका आकाशात शोभून दिसतात. कुठे, तर स्थान सांगितलंय आकाशात, म्हणून इथे सप्तमी विभक्ती आपण वापरणार आहे. आत वर मध्ये असं जेव्हा आपण मराठीत म्हणतो तेव्हा तिथे सप्तमी विभक्ती असते. म्हणून व्योमन या शब्दाची काय होईल सप्तमी, तर व्योमनी. तारकाः व्योमनी शोभन्ते. पुढे प्रजापालनम डॅश कर्तव्यम म्हणजे प्रजापालन, प्रजेचं पालन करणं हे कोणाचं कर्तव्य आहे, राजाचं कर्तव्य आहे. मग राजन या शब्दाची राजाचं कर्तव्य म्हणजे आपल्याला षष्ठी विभक्ती घ्यावी लागेल. म्हणून राजन या शब्दाची षष्ठी आहे राज्ञः. प्रजापालनम राज्ञः कर्तव्यम. पुढे आहे मम मित्रस्य डॅश नसीरः आणि नामन हा शब्द दिलाय. इथे आपण काय लिहिणार, मम मित्रस्य नाम नसीरः, माझ्या मित्राचं नाव नसीर आहे. हे डॅश किम करवाणी आणि स्वामीन हा शब्द दिलाय. अर्थ काय वाक्याचा, हे स्वामी मी काय करू. तर आता इथे काय संबोधन वापरायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे हे स्वामीन तसंच राहील. हे स्वामीन किम करवाणी असं येईल. तर बघा अशा प्रकारे आज आपण भाषासूत्रम 1च्या खाली जे जिज्ञासा पत्रम आहे ते सोडवलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.